नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा मी अँड स्पीड या चॅनलवरती. जसं की आपण बघू शकता, सकाळ झालेली आहे, आपली गाडी तयार आहे, आपली निघायची तयारी झालेली आहे. तर आपण निघालो आहोत आज आपल्या गावाला, कोकणात, शिपोळे, मंडणगड, रत्नागिरी. आणि सुरुवात करूया आपण आता आपल्या राईडला. तर गावाला जायचं मेन रिझन म्हणजे आहे आपल्या भावाचं लग्न. आता वाजलेत सकाळचे 5:30 आणि आपण निघालो आहे आपल्या गावच्या दिशेने. प्लॅन तर असा होता की 5 वाजताच निघेन, पण यू नो ॲज युजल. तर मग आता निघालो आहे 5:30 वाजता. सकाळ सकाळ थंडीची हालत तर विचारूच नका. आणि या थंडीपासून वाचण्यासाठी मग देशी जुगाड केलेत. डबल पॅन्ट, एक ऑलरेडी स्वेटशर्ट आहे आतमध्ये आणि त्याच्यावरती जॅकेट घातलं आहे. प्लॅन तर आहे आपला नॉनस्टॉप जाण्याचा, पण शेवटी कसं होतं, आम्ही चहाप्रेमी आम्ही, तर आम्हाला एक चहाची तलप लागली का एकतरी घोट लागतो आम्हाला. मग बघूया, ताम्हिणी घाटात किंवा मुळशीच्या तिथे थांबलो तर थांबून एक चहाचा घोट मारू आणि मग तिथून पुढच्या रस्त्याला निघू, असा तरी सध्या प्लॅन आहे. हिंजवडीच्या फेज 1 सर्कलला पोहोचतोय आता आपण थोड्या वेळात. थंडी बऱ्यापैकी आहे. ऑल द डबल ग्लव्ज घातलेत, म्हणजे आतमध्ये रायडिंग ग्लव्ज, त्याच्यावरती विंटर ग्लव्ज. तरीही बोटं गार पडलेत, आखडल्यासारखे झालेत बोटं अशी. जसं फेज 3च्या साईडने निघालो आहे तसं आता थंडी आणखीनच वाढले. मे बी धुक्याचं पण प्रमाण वाढलं आहे थोडं. आय एम नॉट शुअर कॅमेरामध्ये कितपत कॅप्चर होईल, बट यस. थंडी चांगलीचं आहे. बरं झालं तुम्ही जर सिंहगडचा व्लॉग पाहिला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की मी जेव्हा पहिल्यांदाच ह्या विंटरमध्ये राईडला गेलेलो तेव्हा काय चूक केलेली ते. पण ते आता आपण सुधारवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण तरीसुद्धा थंडी जास्तच आहे. जास्त म्हणजे खूपच जास्त. बोटं आखडायला लागलेत अक्षरशः. आय होप कॅमेराच्या लेन्सवरती फॉग नाही होणार ह्याच्यामुळे. लेट्स होप फॉर द बेस्ट. हिंजवडी क्रॉस केलेली आहे आपण आणि थंडीची हालत तर विचारू नका आता. अरे वा, तसे इथं आल्याच्या नंतर थोडी थंडी कमी वाटते, गरम हवा मारते तसे. बोटानं बरं वाटलं जरा. पावडमध्ये एंट्री झालेली आहे आपली, पण झालं असं की आता बोटं ना सुन्न पडायला लागलेत, एकदम असे सुन्न. तर मग जरा कुठेतरी थांबून जरा हातानं असे शेकावल्यासारखे करतो, पण चला थंडीच तेवढी आहे तर मग क्याही करे अब. अँड आय स्टील रिग्रेट नॉट अप्लाइंग पिन लॉक ऑन माय हेल्मेट वायझर. कारण आता जसा श्वास सोडतोय गाडी थांबल्यावरती, तसे पूर्ण वायझर फॉगमध्ये हे होतंय असा एकदम. हात थोडे गरम करण्यासाठी थांबलेलो बाबा. बेकार थंडी आहे, बेकार. बऱ्यापैकी रायडर्स पण तिथे दिसले. गॅराज आहे त्याच्यामुळे तिथे पण थांबलेले. एक आहे इकडे पण थांबलेत. काय सगळ्यांच्याच वांद्या आहेत बाबा, काय तरी करतील त्या एवढ्या थंडीमध्ये. काय दिसतंय तुम्हाला की नाही माहिती नाही, पण
बऱ्यापैकी आता उजडायला सुरुवात झाली आहे. म्हणजे असं थोडं म्हणतात ना ते, थोडं थोडं डार्कपासून थोडं असं ग्रेकडे आकाश जातं, तसं झालं आता. उंदे बाबा, सूर्य लवकर वरती येऊन दे, लय थंडी आहे. मुळशीच्या धरणाच्या बाजूने चाललोय आता आपण, मुळशीच्या धरणाच्या बाजूने. धरणाच्या बाजूला आहे, पण तरी काय माहिती जरा ना असं हवेमध्ये तेवढा गारवा नाही आहे, त्याच्यामुळे जरा बरं वाटतं इथे पाठीमागच्या पेक्षा. बाबा पाठीमागे काय बेकार हालत झालेली, पण आता थोडं बरं वाटतंय. आय होप सूर्यदेव लवकरच वरती येतील आणि त्यांच्या किरणाने आम्हाला जरा अभय देतील या थंडीपासून. बाय द वे, ॲज यू कॅन सी ना, हे मॅपचा एक फायदा बेटर तोच होतो की यू कॅन अँटिसिपेट दी टर्न्स. म्हणजे असं काय नाही की बाबा ब्लाइंडली चालवायची गरज पडत नाही मग. आणि त्याच्यामुळे होतं असं की एखाद्या अननोन रोडला वगैरे, आता हा आता रस्ता ठीक आहे आपला रोजचाच आहे, पण एखाद्या अननोन ठिकाणी गेलात ना आणि तिथला रस्ता माहिती नसेल तुम्हाला, तर ऑलवेज कीप अन आय ऑन मॅप. त्याच्यामध्ये ॲटलिस्ट टर्न किती तीव्र, म्हणजे काय यू टर्न एकदमच यू टर्न आहे की थोडा नॉर्मल टर्न आहे, त्याच्यावरून आपण गाडी थोडी रेग्युलेट करू शकतो ना गाडीची स्पीड. सो ते एक ॲडव्हान्टेज भेटतं जरा मॅपमुळे. अशा प्रकारे चहा पिऊन झालेला आहे. सूर्यवरती यायची सुरुवात झालेली आहे. आपण पण आपल्या गावच्या दिशेने निघूया आता. चला, मुळशीमध्ये आहोत सध्या आपण, आणि थंडीचं पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे. थंड हवा लागायची. वाजलेत तसे 6:45 आणि मॅपवरती दाखवते आता 3 तास. सो 10 वाजेपर्यंत पोहोचू आपण, होप सो. इथे जे मंदिर आहे, हे मंदिर क्रॉस करताना समजून जायचं की आपण तामिनीमध्ये एंट्री केली म्हणून. म्हणजे तामिनी तसं मागेच लागतं, पण कसं इथून मग ते घाट, ॲज पर मी इथून मग ते घाट रस्ता मी कन्सिडर करतो की बाबा हा इथून आता तामिनीचा घाट चालू झाला आहे म्हणून. कारण इथून पुढे कसे मग ते टर्न्स वगैरे लागतात ना, प्रॉपर ट्विस्टिंग टर्न्स. आणि मग आता समोरचे हे असे डोंगरकडे कपाऱ्या दिसायला लागतात. सो दॅट्स वन, काय बोलतो आपण, रोड मॅप नाही, काय म्हणतात यार ते, जे काय ते, संथ गतीने आपला प्रवास सुरू आहे, संथ गतीने. कारण मॅपमध्ये तुम्ही बघूच शकता आता कसे हे आहेत ते रस्ते, वाकडे तिकडे, नागमोडी वळणे. त्याच्यामुळे आपण पूर्ण सकाळच्या व्ह्यूजचा आनंद घेत हळूहळू चाललोय. आरामात एकदम. तसं एकदम पण आरामात नाही, थोडा काय बोलतात ते, असं मजा घेत आरामात थोडं. यू गॉट माय पॉइंट राईट. कारण मला विचाराल ना तुम्ही की वेदर यू आर अ बीच पर्सन ऑर अ माउंटन पर्सन, आय से आय एम अ कोकणी पर्सन. कारण आमच्या कोकणात किल्ले पण आहेत, डोंगर पण आहेत आणि बीचेस पण आहेत. त्याच्यामुळे आम्हाला जिथे ठेवाल तिथे आम्ही खुश. हे असे डोंगर, नद्या, नाले, धरणं, बीच, धबधबे,
यांचं आम्हाला नेहमीच आकर्षण असतं. आणि स्पेसिफिकली माझ्या बाबतीत विचाराल, जिथे फिरायला भेटेल तिथे मी ऑलवेज रेडी. म्हणजे काय मज्जा मज्जा. बा सूर्यप्रकाश दिसायला लागला एकदाचा. आमच्या मनाला अजून धीर आला. कारण कसं जरा थंडी कमी झाली ना, आमची बोटं आकडायची बंद झाली. ताम्हिणी घाटाच्या मेन वळणांची सुरुवात होईलच आता. तर त्या वळणांमध्ये एंट्री करायच्या अगोदर जरा थांबून बॅटरी चेंज करून घेतो कॅमेऱ्याची. आणि चला हेल्मेटचा स्ट्रॅप मी मागे लावायला विसरलो, तो टक 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 आवाज करतोय नुसता. ठीक आहे, पुढे कुठेतरी एका चांगल्या ठिकाणी थांबून तिथे स्ट्रॅप लावून घेतो. तो सॉरी बॅटरी चेंज करतो, हेल्मेटचा स्ट्रॅप लावून घेतो आता. ऑल राईट, बॅटरी स्वॅप इज डन. जुनो व्हिडिओज डिलीट झालेले आहेत आणि आता तुम्ही इथे बघू शकता फूर असे टन टन टन. पण ठीक आहे, लेट मी सेट अप द कॅमेरा अगेन. येस, अँड लेट्स गो. सुरुवात करूया आता आपण आपल्या ताम्हिणी घाटाच्या रस्त्याला. ठीक आहे, आय एम नॉट शुअर आता केवढा कॅप्चर करेन मी हा रस्ता. म्हणजे ऑफकोर्स आता खाली उतरतो तिथपर्यंत करेन, म्हणजे खाली त्या MIDCचे शॉप्स लागतात तिथपर्यंत. पण ठीक आहे, आता सध्या बंद करतो, त्या टर्न्समध्येच चालू करतो. ओके, भेटू त्या टर्न्समध्ये ताम्हिणी घाटामध्ये. वेलकम बॅक अगेन. सुरुवात होते आपल्या ताम्हिणी घाटाची. आरामात गाडी चालवायची आहे. आपल्या आऊसाहेबांनी आपल्याला अगोदरच सांगितलेलं आहे, घाटात मस्ती केलीस तांगड्या तोडून हातात देई. ऑलवेज रिमेंबर दॅट. सुरुवात, पहिला टर्न. जिंदगी जिंदगी हा जिंदगी. या गाडीच्या पुढे जाऊया जरा. वाव, दिस इज दॅट खिंडीतला टर्न. पुढे गाड्या आल्या, नाही तर मजा आली असती आता एकदम. सॅटर्डे संडेला जायचा हाच मोठा प्रॉब्लेम आहे. गाव सोबत असतो आपल्या, गाव. पण असो, चांगलंच आहे. तेवढी ट्रॅफिक असल्यामुळे स्पीड कमीच राहते, सो इट इज गुड. पण कसं स्पीड कमी झाली का मग आपल्याला पुढे आणखीन पोचायला उशीर होतो ना. पण धिस व्ह्यू, हा हा, आणि ती माकडं बसलेली. त्या माकडांना पण माहिती आहे आता की पब्लिक येईल आणि आम्हाला खायला देईल, म्हणून ते एकदम मोक्याच्या पॉईंटवरती येऊन बसलेत. हा धबधबा इथे असतो पावसाळ्यात. बाबा एवढी गर्दी असते, विचारू नका. जा बाबा, जा पुढे. त्या गोल्डन, हा थंबनेल साठी काढून घेतो, मस्त दिसेल एकदम. हा हा, क्लास. लेट्स होप त्या समोरच्या डोंगरांच्या अशा त्या
छटा दिसत आहेत, सिल्होटे. मस्त आहे, मस्त. मला तसं आता अरे यार थांबलेलो तेव्हा सेकंड माईक लावायला पाहिजे होतं पाठीमागे. गाडीचा आवाज पण मस्त रेकॉर्ड करता आला असता, पण ठीक आहे, इट्स ओके. नो प्रॉब्लेम. वा, आरामात एकदम. रस्ता मोकळा आहे का? नाही, नाहीतर पुढे जायला. अच्छा, ठीक आहे. आता सिंगल लाईन आहे, दॅट मीन्स आपल्याला सुद्धा त्याच सिंगल लाईन मध्ये चालायला लागेल. ठीक आहे ना, आपण खाली उतरल्याच्या नंतर फटाफट जाऊ पुढे. सध्या घाटात मस्ती नाही, रस्त्यावर मस्ती जान नाही सस्ती. सार्वजनिक बांधकाम विभाग चिपळूण. सॉरी, इकडे वेगळं असेल, आमच्या गावाला चिपळूणचं लागतं ना बोर्ड. अति घाई संकटात नाही. परत काय असे ते ब्रीद वाक्य लावलेले असतात, ते स्पीड कंट्रोल करण्यासाठी, ते वाले. असं आपण घाटाचा आनंद घेऊ. खाली भागाड MIDC दिसेल, अरे वरून दिसली असते आपल्याला, पण आपल्याला काय थांबायचं नाही आहे. बघू, जेव्हा रिटर्न येऊ तेव्हा प्रयत्न करू थांबून थोडे सिनेमॅटिक शॉट्स घ्यायला. सिनेमॅटिक, पण काय माहिती कसे सिनेमॅटिक घ्यायला जमतील ते. चला, सोलो रायडर असल्यावरती तोच मोठा प्रॉब्लेम होतो की माझे आणि गाडीचे असे राईड करताना व्हिडिओ काढायला जरा मुश्किल होतं. म्हणजे आता 360 कॅमेराने मी तो एक्सटेंडर लावू शकतो, म्हणजे आपली सेल्फी स्टिक लावून काढतात नाही का तसे, पण मग परत तोच प्रॉब्लेम. मग ते लावण्यासाठी ते डबल क्लॅम्प, जसं तुम्ही कदाचित पहिले 2 व्हिडिओज पाहिले असतील असे 3rd पर्सन व्ह्यूमध्ये, मग ते डबल क्लॅम्प लावा, त्याला मग ती सेल्फी स्टिक लावा, आणि मग त्याच्यावरती कॅमेरा माउंट करा, आणि मग कसं ते उंच होतं ना जरा, किंवा आता समजा असं फ्रंटला लावला तर ते गाडीच्या बाहेर जातं, मग जरा जास्त काळजी घ्यायला लागते त्याची. म्हणून मग आपलं जैसा चल रहा है वैसा चलने दो. ठीक आहे, चालायचंच. करू आपण कधीतरी ट्राय तसे. भव्य तो सह्यागिरी आणि भव्य तो तामिनी. खाली भागाड MIDCच्या तिथे थांबू की नको ते कळत नाही, कारण चहा तर तशी वरतीच झालेली आहे. बघू पुढे कुठेतरी थांबू, मानगाव वगैरे, किंवा पुढे लोणेरे वगैरे, तिकडे थांबू कुठेतरी. लोणेरे मार्गे जाऊ की साला आतमधून जाऊ, मोरबा मार्गे? लोणेरे मार्गे जायला काय ना, मग ते मानगाववरून लोणेऱ्यापर्यंत रस्ता जरा खराब आहे, पण कसं ते बरं पडतं तिकडून डायरेक्ट. पण साला प्रॉब्लेम आता असा गोरेगावमध्ये सुद्धा स्पीड ब्रेकर टाकून ठेवलेले, तो पण लफडा आहे बाई. बघू
पुढचं पुढे. सध्या लिव्ह इन द मोमेंट, फोकस ऑन द मोमेंट. ह्या अर्बेनियावाल्या ज्या बसेस आहेत छोट्या मिनी ट्रॅव्हलर्स, त्या एकदा ट्राय करायला पाहिजेत ट्रॅव्हलिंगसाठी. पण साला तेवढा मग ग्रुप पण पाहिजे, आणि तेवढा जर ग्रुप असेल तर तेवढा टायमिंगवरती भेटला पण पाहिजेत. कारण कसं ह्या गाड्यांचं भाडं जास्त असतं थोडं. पण ठीक आहे. अरे बापरे, पुन्हा एकदा ट्रॅफिक का? तर पुढे लोडेड ट्रक चाललाय, लोडेड ट्रक. बट इट्स ओके. ट्रकला ओव्हरटेक करते की काय ही बस. येस, कॉल येतो यार. पण साला प्रॉब्लेम असा झाला, आपण आपल्या फोनवरती अँड्रॉइड ऑटो चालू केलेला नाही, तर मग त्याच्यामुळे आपल्याला इथे काय कॉल उचलता येणार नाही. वाजून द्या आता, काय असो. भाई एकदा तू तरी चल, नाही तर आम्हाला तरी जाऊन द्या यार. काय करतोय असं. ट्रक क्रॉस करून आपण आलोय पुढे आता. आय गेस हा शेवटचा टर्न आहे, इफ आय एम नॉट अ रॉंग. नाही, हा यस यस यस, हा राईट साईडचा हे गेला ना. दिस इज दी शेवटचा टर्न. उतरलो बाबा आपण खाली. कॉल वाजतोय चार, मोस्टली आईचाच कॉल असणार. आता थांबूया पुढे, मग त्या पुढे शॉप्स आहेत तिथे थांबून कॉल उचलूया, बघूया. आऊ साहेब जरा वेट करा. अरे हां, शनिवार रविवार ना, पब्लिक ऑफकोर्स श्रीवर्धन वगैरे तिकडे जाणार. मग आता म्हणून त्या मोठ्या मोठ्या गाड्या निघालेत. करेक्ट. यार मला हे बाईक रायडर्सचं एक कळत नाही, ग्रुपमध्ये जात असताना रस्ता सोडा ना यार बाकीच्या गाड्यांसाठी. आय नो यू आर ए ग्रुप, पण दॅट डज नॉट मीन की तुम्ही रस्ता ब्लॉक करून ठेवाल. मागे पण तसंच झालं मुळशीच्या अगोदर. थँक्यू. इथे नाही, पुढे थांबूया आपण. हां, इथे. जसं घाट उतरलो अशी थंड हवा चालू झाली, जी फाटेल अशी. एवढी थंडी भेटल्या, जी फाटेल अशी. ठीक आहे, जरा इथे थांबू पुढे, आणि फोन कुणाचा होता ते बघून घेऊ. भागाड MIDC. हे एक बरं झालं, ह्या MIDC मधून आता रस्ता चालू केला आहे ते सरळ. ठीक आहे, मी जरा फोन करून घेतो आणि तुमच्याशी बोलतो नंतर परत. आमच्या आऊसाहेबांचाच कॉल होता. तामिणी घाटात रेंज नव्हती ना, मग कसं आमची व्हॉट्सॲपवरती शेअर केलेली लोकेशन अपडेट झाली नाही. मग कॉल ट्राय केला आईने, तो कॉल लागला नाही. असं झालं, म्हणून मग ते लगातार कॉल आले 2. पण असो,
रेस्ट अशोर्ड वी आर मूविंग अहेड. हा जो निजामपूरकडे जाणारा रस्ता आहे ना, तांबणी मार्गे, म्हणजे मानगावला उतरणारा जो रस्ता आहे, त्याची एक झलक क्लास आहे एकदम. म्हणजे सिंगल रस्ता आहे पण मजा येते त्याच्यावरती गाडी चालवायला. आणि रस्ता तसा मेंटेन ठेवला आहे. पण कधी कधी कसं होतं, हेवी गाड्या असतील ना समोर, तर मग ऑफकोर्स इथे पण कधी कधी ब्लॉक होतो. पण चालायचंच ते. पुन्हा एकदा ब्लॉक, मोस्ट प्रॉबेबली पुढे हेवी गाडी असणार, जसं तुम्हाला बोललो. नाही दिसत नाही, पुढे असेल मोस्टली. अरे फोटो काढायला पब्लिक थांबते का? पागल आहे येडे. एक तर ब्रिज केवढासा आणि तुम्ही गाड्या ब्रिजवरती थांबवताय. ह्यांच्यासारखं शिका ना. गाड्या बाजूला, रस्त्याच्या बाजूला लावलं आणि मग खाली जाऊन फोटो काढताय. दॅट्स अ गुड प्रॅक्टिस. ब्रिजवरतीच नका ना थांबू. निजामपूर आलेला आहे, निजामपूर. अरे 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 अरे, मिरर सेट करण्याच्या नादात आपलं लक्ष बाहेर खटलं. श्रीवर्धन बीड. धुक धुक, बाप रे बाप. दॅट्स नाही, काहीतरी जाळलंय वाटतं खाली. नाही रे बाबा, धुकच आहे. वा, हा सुद्धा एक्सपिरियन्स भेटेल वाटलेलं नव्हतं. अरे बापरे. नाव आय डाऊट. जेव्हा मी रिटर्न जायला निघेन तेव्हा सुद्धा अर्ली मॉर्निंगच निघणार आहे. त्यावेळेला धोका असलं तर वांदे. कारण मंडणगडच्या घाटात तिथे वळणं भरपूर आहे. तर वळणं ठीक आहे, बघू. संथ गतीने आपण प्रवास करू, संथ गतीने. पण चांगला आहे, धोका सुद्धा एक्सपिरियन्स करायला भेटलं. सो फार आपल्या गावाला जवळजवळ एक 10 ते 15 राईड झाल्या असतील. ठीक आहे, कधीपासून? एप्रिलपासून, जेव्हापासून आपण गाडी घेतली तेव्हापासून. धुक्याचा अनुभव आज पहिल्यांदा हे करतो आपण. आणि ही पहिली राईड अशी आहे जी मी रेकॉर्ड करतो. का? कारण चॅनल चालू करायची बुद्धी आम्हाला महिना दीड महिना अगोदर सुचली, त्याच्यामुळे. बाकी काय नाही. त्याच्या अगोदर तसे काय साधन नव्हतं आपल्याकडे. हा कॅमेरा आपण ऑगस्टमध्ये घेतलेला आहे. पण ठीक आहे, व्हॉट एव्हर इट इज. मी अँड स्पीडच्या मेमरीज. मानगावात आलोय आपण आणि ट्रॅफिक दिसायला लागले म्हणजे ट्रॅफिकच आहे. आय होप आपण लवकर निघू. चला, मेन रस्त्याला तर लागू. इथे रस्ता लोणेरे मार्गेच दाखवत आहे आपल्याला. ठीक आहे,
नाही नाही, मोरबा मार्गे दाखवतो. ठीक आहे, मोरबा मार्गे जाऊ मग आपण. मुंबई गोवा हायवेवरून मानगावातून आपण राईट मारलेला आहे. आता हा राईट ॲक्च्युली जातो श्रीवर्धन, म्हसळा श्रीवर्धन तिकडे दिघी पोर्टला. पण आपण काय करणार, ह्या रस्त्याने जाणार पुढे आणि मोरब्यातून लेफ्ट मारणार. मग तो लेफ्ट जातो गोरेगावच्या तिकडे. पण पूर्ण धुक्यातून चाललो आहे आपण, धुक्यातून. आणि थंडी एवढी आहे की बोलायला पण होत नाही. पण असो, आय लाईक दिस. अप्पर चालू ठेवतो आपली, बिकॉज नॉट शुअर समोरून येणाऱ्या गाड्यांना आपली लोवर दिसेल की नाही. सूर्यकिरण पडतायत तशी, पण त्यांचा तेवढा इफेक्ट जाणवत नाही अजून या धुक्यामुळे. बापरे, धुकं आणि दव एवढा आहे ना, हेल्मेटच्या वायझरवरती पाणी जमा झालंय आता. व्ह्यूज तसे चांगले आहेत, छान वाटतंय गाडी चालवायला. पण हेल्मेटच्या वायझरवरती पाणी जमा झालं आहे. हेल्मेटचा वायझर लावू शकत नाही, त्याच्यामुळे वायझर ओपन केलेला आहे, तर सगळी थंड हवा डोळ्यात चालले. मोरबा गोरेगाव वगैरे क्रॉस करून आलोय पुढे. आता आंबेच्या दिशेने कूच करत चाललोय आपण, म्हणजे आंबेच्या दिशेने चाललोय आपण. रस्ता बघा, रस्ता. थंडी आहे पण भरपूर. मस्त वाटतं एकदम. पण चला, थंडी पूर्ण मजा किरकिरा करते कधी कधी. कारण कसं ना, बोट अशी, काय बोलू आता बोटांबद्दल, जाऊन द्या. चला, ते असं असं हे केलं ना तरी काय होत नाही त्यांना. आणि हवेचा ब्लास्ट त्यांच्यावरतीच पडतो नुसता. ठीक आहे. अरे वा, थोडं बरं वाटलं जरा आता इथे. आंबेच्या घाटात आलो आहे गेस आपण आता. येस, everything feels good when you have a bike like this. Oh wow, खाली धुक्याची चादर पसरले पूर्ण. नेहमीच बघायचं असतं मला ते माहिती. हा काय, लाईफ फील्स गुड जेव्हा हे असं धुक्याची चादर बघायला भेटतं. मस्त एकदम. आता आपण इथून खाली उतरणार, तर बघायला भेटेल की ना माहिती ना. हा, एक मिनिट दिसतंय समोर. ते बघा, पूर्ण एकदम धुका क्लास, एकदम क्लास. आणि ही गेली कोकिळा. ठीक आहे, अजून पुढे जर का बघायला ते दिसतंय समोर पूर्ण धुका. मस्त एकदम. जेव्हा रिटर्न जाताना सकाळी निघेल ना, तेव्हा मंडणगडच्या घाटातला एक बघूया. पण यार, तेव्हा आपण 5 वाजता निघणार. बघू. जास्त लीन करून जमत नाही अशा टर्न्समध्ये, कारण कसे अनइवन रोड्स होतात कधी कधी. हा, हे धुकं बोलत होतो मी. हेच ते धुकं. आयला, धुक्याची चादर बघायला नाही भेटणार आता, पण धुक्यामध्येच आपण डायरेक्ट एंट्री केली. ठीक आहे, इट्स गुड. वरून छान दिसत असेल एकदम मस्त असं. मला लहानपणापासून हे जास्त बघायला आवडतं. का माहिती आहे, जेव्हा आजोळी जायचो ना माझ्या मामाच्या गावी, तेव्हा जे मामाचं गाव असतं थोडं डोंगरावरती, तर वरून जे खाली दिसायचं ना असं थंडीच्या दिवसांमध्ये, त्याची आठवण येते. मग
असं पूर्ण धुक्याची चादर पसरलेली असायची ती. असो, हा पण घाट संपला. आता हा शेवटचा टर्न. अग्रेसिव्ह टर्न आहे भरपूर हा. आंबेत क्रॉस केला आहे आता आपण. म्हणजे आता पुढे आपल्याला लागेल आंबेतचा पूल, सावित्री नदीवरचा. बापरे, तिथे सुद्धा धोकाच असणार. अरे वा, लेट्स सी. 10950 किलोमीटर्स. अजून 44 किलोमीटर्स आहेत. ठीक आहे, पण इथून सुरुवात होईल आता आपल्या ब्रिजची. फुल धुक्याने वेढलंय यार, फुल धुक्याने वेढलंय. च्या गावात काय दिसतंय? काहीच दिसत नाही, फुल धुका. हा, इथून कॉन्क्रीटचा रस्ता चालू होतो अगदी मंडणगडच्या आंबवणेपर्यंत. फक्त काही ठिकाणी मध्ये अजून कन्स्ट्रक्शन चालू आहे, पण ठीक आहे. ॲटलिस्ट ह्याच्यामुळे एक चांगलं झालं की आमच्याकडे डबलचा रस्ता झाला अर्ध्या रस्त्यापर्यंत. तरी आपलं गाव तिथून पण खाली आहे म्हणा, पण ॲटलिस्ट तिथपर्यंत तरी जरा सोबत. ठीक आहे, भेटू पुढे. आता थोड्या वेळात येईल आमच्या मोठ्या आत्याचं गाव पन्हाळी. हा, माप्रळ पन्हाळी. इथून पुढे जाणार आम्ही, कारण आत्या ऑलरेडी गावाला पोहोचलेली आहे. ठीक आहे, भेटू. पन्हाळी क्रॉस करून चाललो आपण पुढे मंडणगडच्या दिशेने. अजून 54 मिनिटं दाखवतंय, पण आपण आपल्या पेसने जाऊया. चिंचाळी धरणाच्या जवळ जो घाट आहे, म्हणजे जो चढ आहे, तिथला हा रस्ता. हे आलं बाजूला धरण आणि हा रस्ता. प्लीज इग्नोर दी खराब पॅच, कारण पुढे रस्ता तसा बऱ्यापैकी चांगला आहे. दणके बसतात. ठीक आहे, हा जरा चांगला पॅच आहे. ते खाली धरण. आपल्या चॅनलचा आणि आपल्या इन्स्टा पेजचा जो DP आहे तो इथे काढलेला आहे. इथे गाडी उभी केलेली आणि असा फोटो काढलेला. आय गेस मे महिन्यातला आहे तो, जेव्हा फर्स्ट टाइम गाडी घेऊन गावाला गेलेलो. ती पहिली राईड होती आपली पुणे टू शिपोळे कोकण. म्हणजे पहिला घराडीला गेलेलो मामाच्या घरी, तिकडून मग आपल्या घरी गेलेलो. वा, मंडणगडच्या घाटामध्ये आपलं स्वागत आहे. बघा, हे आमच्या मंडणगडातलं घाट, जिथे आता रस्ता सुधरवलेला असल्यामुळे गाडी चालवायला लय मजा येते, जाम मजा येते. तो तिकडचा व्ह्यू बघा, मस्त एकदम. फक्त इथे एकच भीती असते, पावसाळ्यात इथे ना दरड कोसळण्याची भीती असते. म्हणजे हे एक हा जो इश्यू काय आहे, मुरुमाचा डोंगर आहे, तर मग पावसाळ्यात पाणी ह्या मुरुमाला लागलं का ती असं सरकायला लागतो खाली, मग ते सगळ्या रस्त्यावरती येतो. तरी बरं असतं, कधी पावसाळ्याच्या टायमिंगला कसं इकडे आजूबाजूला JCB आणून ठेवतात ते. मग त्याच्यामुळे जर का दरड कोसळली समजा कुठे, किंवा भूस्खलन झालंच, लँडस्लाईड, तर लगेच क्लिअर करून टाकतात ते, ठेवत नाही जास्त वेळ. फोटोसाठी थांबली गाडी. फोटोजेनिकच लोकेशन आहे एकदम हे. आय डोंट थिंक जास्त बाईक रायडर्सला माहीत असेल हा रस्ता,
कारण कसं मोस्टली बाईक रायडर श्रीवर्धनला जातात, श्रीवर्धनवरून वेळासला येतात आणि वेळासवरून केळशीला जातात, केळशी मार्गे दापोली. इकडून खूप कमी रायडर्स येतात. पण ठीक आहे, दिस इज आमचं मंडणगड. तर मग अशा प्रकारे आंबवणेपर्यंतचा जो कॉन्क्रीटचा रस्ता होता तो पूर्ण झालेला आहे आणि तिथून पुढे आपण आपल्या गावच्या रस्त्याला लागलेलो आहे, विच इज डांबरी रस्ता. देव्हाऱ्याच्या अगोदर जे स्वयंभू शंकराचं मंदिर आहे तिथे पोहोचलोय आपण. देवा लक्ष ठेवा, इथून पुढे देव्हारे, देव्हाऱ्याच्या नंतर मग डायरेक्ट गाव. म्हणजे इमिजिएटली ना मध्ये भरपूर गावं येतात तशी. केळशी फाटा जवळ आलेला आहे आणि आपल्या पुढे चालू आहे मायनिंगचा डंपर. आपल्याकडे बॉक्साईटची मायनिंग होते ना, त्याचा हा डंपर. हा आला केळशी फाटा. आता सीन असा होणार आहे, आपल्याला इथून जायचं आहे लेफ्टला भावाच्या लग्नासाठी, कारण त्याचं लग्न केळशीला आहे. पण आपण आता काय करतोय, पहिलं जाणार घरी, घरी जाऊन फ्रेश वगैरे होणार आणि तिथून येणार रिटर्न आणि इथून आतमध्ये जाणार केळशीला. बऱ्यापैकी जवळ आलोय आपण तसे आता उमरोलीच्या. कारण कसं इथून खाली नदी दिसायला लागली ना आता आपली, सावित्री नदी. त्या सावित्री नदीचा एक व्ह्यू पॉइंट आहे ना, विच इज माय फेवरेट प्लेस, ते तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून कॅमेरा चालू केला आहे. पण मला वाटतं अजून त्याला टाइम लागेल. ठीक आहे, बघूया पुढे भेटतो. ते बघा दिसते तुम्हाला नदी. जो ब्रिज आपण वरती क्रॉस केलेला ना, आंबेतचा ब्रिज, ती जी नदी तिकडून येते ती आले इथे आता. हा बघा, धिस इज दॅट व्ह्यू पॉइंट. दिसलं? एन्जॉय धिस व्ह्यू. म्हणजे हा एक व्ह्यू पॉइंट आहे, फक्त इथे कसं होतं गाडी थांबवायला भेटत नाही, ते वळण आहे ना तिथे आणि दोन्ही बाजूला जागा नाही आहे रस्त्याच्या. पण ह्याच्यापेक्षा पुढे एक व्ह्यू पॉइंट आहे जिथून सरळ नदीचा व्ह्यू भेटतो, सरळ एकदम. दाखवतो मी पण तुम्हाला, आहे दाखवतो तो पण मी तुम्हाला, असं म्हणायचं आहे मला. इथेच पुढे आहे. हा दिस वन, येस. हा इथून सरळ व्ह्यू दिसतो एकदम. पण ठीक आहे, आता सध्या आपण थांबू नये. आपण बघू, जर का दुपारी लग्नावरून येताना जर का इथे थांबलो ना, तर गाडीचे फोटो काढेन जरा मस्तपैकी. हमरी दिलरुबा के फोटोज जितने निकालू उतना कम है. उमरोली बस स्टॉप. नाव वी आर ॲट तळ्याचा वाकण. म्हणजे लहानपणी आम्ही बोलायचो तळईचा वाकण, कारण कसं युटर्न आहेत ना हे दोन, हेअरपिन बेंड्स आहेत हे. तर इथे ॲक्सिडेंट्स वगैरे भरपूर व्हायच्या अगोदर. हां, दिस इज वन. आणि पुढे एक दुसरा वाला आहे. ते दोन उतरले का खाली काय आहे, मग गावाकडेच आपण सरळ. आणि हा दुसरा. आता इथे कन्फ्युजन काय होतं, इथून खाली मायनिंगच्या त्या पोर्टकडे जायला रस्ता आहे हा राईट साईडला. तो राईट साईडला जायचा नाही, कारण तो प्रायव्हेट ह्याच्याला रस्ता आहे तो. आपण जाणार आपल्या दिशेने. कावलीवर आलो आम्ही, कावलीवर म्हणजे प्लेसचं नाव आहे.
इथून त्या समोरच्या डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं आमचं शिपोळे गाव. झलक दिसली काय तुम्हाला? नाही दिसणार, इकडून झाडे भरपूर आहे. सगळ्यात पहिलं लागणार आपलं मारुतीरायाचं मंदिर. नमस्कार देवा, लक्ष ठेवा. ही आमची गावची क्रिकेटची पिच, ऑफकोर्स शेतामध्येच बांधलेली आहे. हे आलं आपलं शिपोळे गाव. लग्नाची जय्यत तयारी. कोण आहेत माहिती नाही, पण ठीक आहे. ही शाळा, हे बघा, हे गाव आमचं. इथून जायचंय आपल्याला आतमध्ये. आमचं 6वी पर्यंत शिक्षण ह्याच शाळेत झालेलं. अरे बापरे, जागा आहे ना जायला? अच्छा, मग या अन्नाच्या डेकोरेशनचं सामान नेत आहेत. आणि 1 2 3 हे आलं आमचं घर.